स्वबळावरती लढताय, येणाऱ्या काळातली निवडणूक कशा प्रकारची असेल? आम्ही आधीच ठरवलेलं आहे की स्वबळाचा नारा आम्ही आधीच दिलेला होता. कारण आमची जी व्यूहरचना आहे निवडणुकीची ते आगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे. स्ट्राईक रेटवर जास्त महत्त्व देऊन निवडणुकीत जास्तीत नगरसेवक कशा आणायचे ते आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी प्रबल उमेदवार असतील, चांगले कार्यकर्ते असतील, तिथे आम्ही उमेदवार उभे करणार. फक्त आम्हाला आकडा किती उभे केल्याने त्याच्या स्ट्राईक रेटवर जास्त आमचा लक्ष असेल की 131 उमेदवार म्हणजे प्रत्येक पक्षाला भेटतील, अपक्ष आघाडीला पण 131 उमेदवार भेटतील. पण आम्हाला चांगले उमेदवार द्यायचा असा आमचा एक विचार आहे. आज मी सुरुवात केली. प्रथमतः अध्यक्ष म्हणून माझे फॉर्म भरले मी चारी आमचे 3 उमेदवारांचे भरले. एक आम्ही अजून निर्णय घेतलेला नाहीये, सर्वांना विचारून घेणार आहे. एकटेच चालवण्याचा आमचा नारा आहे, तर आम्ही पुढे जाणार. एकत्र होणार होत्या अशा प्रकारचा प्रस्ताव येणार होता, काय नेमकं त्याला काय सांगाल? आणि पाहिलं तर त्याच जागेवर राबुडीमध्ये जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रवादी देखील त्यांनी दावा केला त्या जागांवर. आव्हाड साहेबांनी मुख्यमंत्रीच्या पदावरचा दावा केला नाही ते मग चांगली बाब आहे. ते दावा कुठला पण करतील, त्यांचा तो अधिकार आहे. त्यांची तो पक्षप्रमुख किंवा पक्षाचे नेते म्हणून त्यांचा तो बार्गेन पॉवरसाठी मागणी करतात. मागच्या वेळी 4 आम्ही निवडून येणार आहे, आमच्यावर काँग्रेसने 4 सीटचा दावा केलं होतं. ओके, तो बार्गेन पॉवर असतं, मागणी करणं आणि नंतर चर्चा होऊन मार्ग निघणं याच्यामध्ये खूप फरक असतं. अजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कुठला प्रस्ताव नाही आहे आणि आम्ही आमची तयारी सुरुवात केलेली आहे. उमेदवारीचा अर्ज जेव्हा दाखल करत होतात तेव्हा काही अपक्ष उमेदवारांनी निवडून तुमचा सत्कार केला, त्यांचा अर्ज देखील त्यांनी पाठवला आहे. तो प्रेम आहे. कारण काही दिवस मी पक्षाच्या कामानिमित्त मागील नगरपंचायत नगर परिषद याचा प्रचारामध्ये बाहेर होतो. तर तो आपुलकी आहे, तो प्रेम आहे. मी त्यांचा आदर करतो, प्रेम करतो की त्यांनी फक्त मी त्यांना फोन केला की आपण एकत्र राहूया आणि आपण राबोडीचा विकास करूया. आजपर्यंत एकत्र राहिलो आणि तुम्ही मागील अनेक वर्षांपासून केली, आता स्वबळावर देखील लढताय. ही विकास कामं असेल किंवा जी इतर कामं आहेत ती बघून तरी विरोधकांना दस्ती भरली असं वाटतंय का? 100%. कारण शेवटी विरोधकांना निवडणूक लढून माझ्या विरुद्ध निवडून येण्यात रस नाहीये. त्यांचं पोटपाणीच त्याच्यावर चालतं. नजीब मुल्लाचे आम्ही विरोधक म्हणून फिरायचा 5 वर्ष त्यांचा तो इंडस्ट्री आहे, ती त्यांचा रोजगार आहे. नजीब विरुद्ध उभा राहायचा, नजीब विरुद्ध मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे, त्यांचा रोजगार आहे. ना तर 4.5 वर्ष ते उपाशी मरतील म्हणून ते रोजगार आहे. मला विरोधक दाखवून 4 लोकांकडे जाऊन आपली कामं काढून घ्यायची व्यक्तिगत, त्यांना लोकहितांची काही कामं नाहीये. जे आज माझे विरोधक आहे 2017च्या निवडणुकीत पण होते, तर 8 वर्ष ते कुठे होते? कोविडला कुठे होते? जेव्हा नागरिकांना गरज होती ते कुठे होते? त्यांचा रोजगार आहे, त्यांच्या रोजगार पोटपाणीसाठी ते माझ्या विरोधक म्हणून उभे आहेत. 2 अर्ज दाखल केलेले आहेत, 2 ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत. अजून 2 जण बाकी आहेत. काय नाही, सुहास देसाईंनी पण अर्ज दाखल केलाय, वैदा खाननी पण केलाय, अंकिता शिंदेनी पण केलाय. 2 उमेदवार आणि आम्ही एक असलेली खुला प्रवर्ग महिला याच्यात अंकिताताई आणि वैदाताईंनी दाखल केलाय. 2 ओपन जेंट्स आहेत, म्हणजे खुला वर्ग आहे 2 सर्वसाधारण, त्याच्यात सुहासनी पण आणि मी दाखल केलेला. एक ओबीसी आमची राहिलेली आहेत, तो ओबीसी नक्की आम्ही सोमवारपर्यंत दाखल करू. ठाण्यात भाजपने देखील स्वबळाचा नारा देत आता प्रचाराचा नारा फोडलेला आहे. दुसरीकडे श्रीकांत शिंदे सुद्धा कळव्यामध्ये आज प्रचार सभा ही एकट्यात घेताना पाहायला मिळतं. युतीमध्ये कुठेतरी बिघाड झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी शिवसेना किंवा बीजेपी सोबत काय बोलणी चालू आहे का? बघा, शिवसेनेसोबत आम्ही जायला कधी पण तयार आहोत, पण जे युतीच्या बाबतीत आहे, युती एवढी खरं चालली असते तर आज भाजपने एवढे मोठे कटआउट लावले नसते. ज्या पद्धतीने कटआउट लावले कदाचित युती पुसकटली का मला माहिती नाहीये, पण आतापर्यंत मी समाचार घेतला नाही. म्हणून आम्हाला त्या भानगडीत पडायचं नव्हतं, आणि कार्यकर्ता रात्रभर बसणार, काय होणार म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना सर्वांना सिग्नल दिले, तुम्ही तुमचे कामाला लागा, हेबी फॉर्म देण्याची जबाबदारी आमची. शिवसेनेचे जे अनेक इच्छुक उमेदवार आहेत ते फेसबुक पोस्ट करतायत, नाराज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. युतीमुळे अपक्ष त्यांची तयारी आहे, तर ते अपक्ष लढतील तुमच्या बाजूने तुम्ही त्यांना घ्याल का? त्यांना माझा मोबाईल नंबर द्या. हिंदी में जो है उम्मीदवारी आज नजीब जी आज जो है उम्मीदवारी आज दाखिल किया है, किस प्रकार से लड़त होगी थाने में? थाने, मुंबई और पूरे महाराष्ट्र में आप स्वबल का नारा देखिए चल रहा है.
थाना नवी मुंबई ठाणे महापालिका एक इस जिले का बहुत ही प्रबल और ताकतवर महापालिका है और यहाँ से ही सब राजनीति पूरे जिले में जाती है। तो ये हमने स्वबल का नारा लिया है क्योंकि हम 2017 से 2022 में भी हम सेकंड नंबर की पार्टी थी, सेकंड लार्जेस्ट पार्टी थे हम लोग। तो विभाजन के बाद भी हमारी ताकत बरकरार है, इसके लिए हमने स्वबल का नारा लिया क्योंकि हम बीजेपी के साथ स्थानिक पार्टियों पर जाना नहीं चाहते। जैसा अजीत दादा ने पहले ही कहा था कि मैं विकास काम के लिए जा रहा हूं और फुले शाहू अम्बेडकर की विचारधारा को मैं छोड़ा नहीं हूं। अल्पसंख्यक समाज के लिए मैं कटिबद्ध हूं, उनके विकास के लिए, उनको सुरक्षा देने के लिए। तो जो दादा आदरणीय दादा के विचार है वही हम यहाँ लेकर अकेले लड़ रहे हैं। और बात ऐसी है, हमारी ताकत कलवा मुमरा विधानसभा में ज्यादा है। लास्ट टाइम पे 5 साल के अंदर 28 नगर सेवक कलवा मुमरा से आए थे और 8 यहाँ से आए थे, उसमें से 4 शिवसेना में चले गए, 4 हम लोग हैं। तो हम थाना शहर में जो एक बार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गढ़ था, हम वापस से हम वो गढ़ को तैयार करने के लिए हम स्वबला का नारा दिए। सर अगर देखा जाए बीजेपी तो शिवसेना जो है इंडिविजुअल होते हुए दिखाई दे रही है। राष्ट्रवादी अजित पवार गुट किसके साथ जाना पसंद करेगा, किस प्रकार से लड़त रहेगी महापालिका में? हम बीजेपी के साथ नहीं जा सकते हैं और हम शिवसेना साहब पार्टी के साथ जाने की हम पसंद देंगे। हमको मान सम्मान के साथ में सीट मिला तो ये हमने पहले ही हमारे विचार दिए थे कि हमको साथ में कलवा में उन्होंने लिया, थाना शहर घोड़बंदर यहाँ दिया, तो हम जरूर उनका विचार करेंगे। आज और इस वक्त पे तो हम अकेले चल रहे हैं। शिवसेना और बीजेपी का जो है युति टूटने की वजह से राष्ट्रवादी अजित पवार गुट को शहर में या राज्य के 29 मनपा नगरपालिका में फायदा हो सकता है? जरूर हो सकता है। आप 29 महापालिका के सब नेताओं को, जैसे थाने महानगर पालिका में आपके जरिए नीचे रोलिंग में मेरा नंबर डाल दीजिए, जो नाराज रहेंगे उसको हम थाना में ले लेंगे। जो जहां जहां के जो नेता है उनके नंबर्स डाल दीजिए। पार्टी में जगह है और इच्छुक उम्मीदवार है तो आना जाना 30 तारीख तक चलते रहेगा। अनेक महानगर पालिका में दोनों ही पवार ग्रुप जो है साथ में आते हैं, लेकिन थाने में इसको हाईकमांड ने जिस तरीके से ब्रेक दिए, मुंबई में जिस तरीके से बताया जा रहा है, तो थाने में कहीं ना कहीं वोटों की विभाजन ना हो, इसको लेकर कहीं ना कहीं ब्रेक लगाएंगे, ऐसा भी दावा किया जा रहा है। उनके पास जो नगर सेवक अभी सिटिंग माजी नगर सेवक थे वो सिर्फ मुमरा के और कलवा के थे, थाना के तो उनके साथ में कोई थे नहीं। वहां तो हमारी लड़ाई उनके साथ है, वो हमारे प्रतिस्पर्धी है, वो हमारी लड़ाई उधर उनके साथ है। तो और उनको प्रस्ताव रहेगा तो आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहब, उनसे बात करें। मैं तो बहुत छोटा कार्यकर्ता हूं, उनका जो आदेश आएगा हम वो पालन करेंगे। थैंक यू सर।